सातलिंग षडगार यांनी शिक्षकी पेशाबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि समाजामध्ये जनजागृतीचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे काम केले. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय असून षडगार म्हणजे एक चिंतनशील व्यक्तिमत्व आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. फडकुले सभागृह सोलापूर येथे षडगार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य नरेश बदनोरे हे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी महापौर अलका राठोड, सुशीला आबुटे, संजय हेमगड्डी, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष अशफाक बळोगी, अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्ष सुवर्णा मलगोंडा, रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्रीपाद सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव, सतीश दरेकर आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे षडगार यांचे मित्र शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विना हा कार्यक्रम पार पडला याची चर्चा रंगली. यावेळी प्राचार्य नरेश बदनोरे म्हणाले, सातलिंग षडगार यांनी शिक्षकी पेशाबरोबरच समाज जागृतीचे काम केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच समाजातील वाईट चालीरीती, रूढी, परंपरा यावर जनजागृतीचे काम केले. याप्रसंगी सातलिंग षडगार यांना शिकवलेल्या गुरुजनांचा सन्मान सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते भेटवस्तू, शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला. या सत्कारात कोंडमा बागवान सलगर, A.M. घाटगे सर, अक्कलकोट, प्राध्यापक नरेश बदनोरे सोलापूर, प्राचार्य K.M. जमादार सलगर, प्राध्यापक केदारनाथ सुरवसे सोलापूर, छाया पिंपळेकर सोलापूर, विश्वंभर बाबूराव दरेकर सोलापूर, बाबासाहेब कुलकर्णी, बना बिराजदार वसतिगृह सोलापूर यांचा सन्मान करण्यात आला. श्री दत्त प्रशाला येथून 35 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते 25 किलोचा पुष्पहार घालून सातलिंग षडगार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.